हा स्वाती दीपक नवरे माहेरचं नाव ही सासरचं नाव ओके आणि खालचं माहेरचं नाव ते माझ्यासारखं झेरॉक्स पण आहे. आज ग्रामसेवकचा पेपर होता 7 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे आणि मी शिवाजीनगरला राहते. शिवाजीनगरहून शार्प 7 वाजता मी इथं सहयोग कॅम्पसमध्ये आलेली आहे. 7:30 पर्यंत लाईनमध्ये होते मी आणि 7:30 वाजता ज्या वेळेस आपण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करतो त्यावेळेस तिथं मला म्हणण्यात आलं की तुमच्याकडं आयडेंटिटी प्रूफ नाही आहे आणि माझ्याकडे आयडेंटिटी प्रूफ आहे. हा माझा आयडेंटिटी प्रूफ आहे, पॅन कार्ड आहे. आतापर्यंत मी याच पॅन कार्डवरती खूप काही परीक्षा दिलेल्या आहेत. या पॅन कार्डवरती माझ्या मिस्टरांचं पण नाव आहे आणि माझ्या माहेरकडचं पण नाव आहे, म्हणजे माझे दोन्ही नाव आहेत, माहेर प्लस सासर. पण या लोकांचं इथल्या म्हणणं येते की तुमचं जे डॉक्युमेंटवरती नाव माहेरचं आहे तर ते माहेरचं नाव वर पाहिजे आणि इथं 2 नंबरला नाव आहे, तर त्यांचं म्हणणं येते की 1 नंबरला नाव पाहिजे आणि हा असा रूल्स नाहीये. त्यांनी म्हणत आहे पेपर जे आहे एक्झाम ही IBPS घेत आहे आणि ते म्हणतायत की TCSचे पॅटर्न रूल्स आहेत. इकडचे रूल्स तिकडं, तिकडचे रूल्स इकडं आपण घेऊ शकत नाही. जे रूल्स आहेत त्या रूल्सनुसार करा. तर ते काय म्हणत आहेत की 3 महिन्याखाली रूल्स चेंज झालेले आहेत IBPSचे आणि माझं लग्न 2007 मध्ये झालेलं आहे. माझे मिस्टर 2018 मध्ये एक्सपायर झालेले. मी तेव्हापासून अभ्यास करत आहे आणि आता मी 3 दिवस झालं माझा कोर्टाचा एक्झामचा जो माझ्या टायपिंगचा आहे करायची प्रॅक्टिस मी ती सोडून ग्रामसेवकाच्या प्रॅक्टिसच्या मागं लागलेले आहे अभ्यासाच्या. आणि आज मी इथे आले तर यांनी मला अलाउड केलेलं नाही परीक्षेसाठी. मी सगळ्यांना फोन लावले, मी झेडपी मॅडमला फोन लावला, त्यांनी 3 बेल गेल्या पण नंतर स्विच ऑफ फोन करून ठेवला. जर झेडपी एक्झाम घेते तर त्यांचं काम आहे की रात्रभर आपण जागायचं आणि काय प्रश्न आहे ते सोडवायचे. हे असं पॅटर्न नसते. IBPS वाले जे मॅनेजर त्यांनी ठेवलेले आहेत ते मॅनेजर म्हणतायत की बा तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट आणा. माझे मिस्टर 2018 मध्ये एक्सपायर झालेले, मी मॅरेज सर्टिफिकेट कुठून आणायचं? विडोचं सर्टिफिकेट दाखवत आहे तर ते म्हणाले की प्रॉब्लेम परत तिथंच येतो, लग्न झालं की नाही, लग्न झाल्याशिवायच मी विडोचं सर्टिफिकेट काढलं का किंवा मेल्याशिवायच माणूस विडोचं सर्टिफिकेट काढतो का? हा माझा व्यवस्थापकांचं म्हणणं आहे की ते पॅन कार्डवरती तुमचं 2 नंबरला माहेरचं नाव आहे तर ते 1 नंबरला पाहिजे. लग्न झाल्याच्या नंतर जे काही रूल्स आहेत त्या रूल्सनुसार 1 नंबरला नाव सासरचं येत असते आणि सासरचं आहे, खाली माहेरचं नाव आहे. पण त्यांनी मला आतमध्ये अलाउड केलेलं नाहीये. IBPS आणि TCS ह्या पेपर जो आहे आणि IBPS पेपरवाल्यांनी पूर्ण रूल्स हे चुकीचे सांगितलेले आहेत. मी आतापर्यंत TCS पॅटर्न एक्झाम दिलेली आहे आणि हेच पॅन कार्ड दाखवलेले, तर मी एक्झाम दिलेल्या आहेत. TCSच्या तलाठीची एक्झाम मी दिलेली आहे, कोर्टाची एक्झाम दिलेले आहेत, इव्हन मी राज्यसेवेच्या सुद्धा एक्झाम हे पॅन कार्ड दाखवून दिलेले आहेत. आहे त्यांच्यावर होणी आणि मला जे काही 1 दिवस दिलेला आहे दुसरा 31 तारखेचा 30 तारखेचा एक्झामचा त्याच्यामध्ये अलाउड करावं.